नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा। कर्जमाफी होणार की नाही? जो व्हिडिओ आपण बघतोय न्यूज चॅनलवरती बच्चू कडू साहेबांचा, त्याच्यावर तर फक्त दिव्यांगांचंच दिसतंय, दिव्यांगांबद्दलच बोललं जातंय। असंच प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटते। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडला आहे की तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो व्हिडिओ जो चालू आहे न्यूज चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर, की बच्चू भाऊ कडू यांचा जो व्हिडिओ आहे तो फक्त दिव्यांगासाठी आहे असं प्रत्येकाला वाटते, पण तसं नाही आहे। जी रेकॉर्डिंग आहे कॉलिंगची, त्याच्यात त्यांनी मोबाईल डायरेक्ट जो स्पीकर आहे, जो माईक आहे, त्याच्यासमोर धरलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या जे काही तुम्ही अन्नत्याग आंदोलन मागे घ्या आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2-3 तारखेला सकारात्मक राहील, असंच घ्या असं बच्चू कडू साहेब म्हटले होते। तर त्याच्यामध्ये त्यांचे प्रश्न काय होते आता हे तुम्ही थोडक्यात समजून घ्या। सगळ्यात पहिला मुद्दा होता त्यांचा दिव्यांगांबद्दलचा। तर दिव्यांगांबद्दल जो मुद्दा होता तो सगळ्यात पहिला मुद्दा होता। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, त्याच्यामध्ये खूप जे पत्र असतं, जे लेटर असतं, त्याच्यामध्ये सगळे मुद्दे नमूद केलेले असतात। तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका की त्याच्यामध्ये फक्त एवढाच उल्लेख केला। जे न्यूज माध्यमावर मीडियाने जे उचलून धरलेला मुद्दा होता मेन, तो होता दिव्यांगांबद्दलचा। त्यांनी तो उचलून धरला, पण तसं बघायला गेलं तर पत्रामध्ये, त्या लेटरमध्ये कर्जमाफी, त्याच्यानंतर पीक विमा, त्याच्यानंतर भरपूरशा अशा काही वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत। एकच मुद्दा नसतो, मागण्यांमध्ये भरपूर सारे मुद्दे असतात, छोटे छोटे, फक्त एकाच गोष्ट धरून चालत नाही। सगळ्या गोष्टींचा विचार करून, आता जर का तो माणूस तिथं आंदोलन करतोय म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करूनच गेला असेल, तर सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करून तिथे येथे गेले असतील आणि त्याच्यानंतरच त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। कारण की अन्नत्याग आंदोलन म्हणजे काही साधं आंदोलन नाही आहे। ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे। आतापर्यंतचे भरपूरसे आंदोलन झाले, आपण बघितले, शेतकरी आंदोलन झाले, झाडावर बसून हनुमान आंदोलन झालं, त्याच्यानंतर रविकांत तुपकर साहेबांनी भूमिकेत जाऊन एक आंदोलन केलं, त्यांच्यासाठी पण खूप ते खडतर प्रवास होता, पण तरी त्यांनी ते करून दाखवलं। त्याच्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्रभर कर्जमाफीचा मुद्दा हा खूप चालू होता धडाक्याने, आणि या गोष्टीला कुठंतरी आपल्याला सकारात्मकता दिसतीये, पॉझिटिव्हनेस दिसतोय आणि शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर खूप दिवसानंतर आनंद दिसतोय आपल्याला। खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्रातले शेतकरी बांधव बिचारे खूप कष्टकरी आहेत, राबणारे आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत, सगळेच परेशान झालेले आहेत खूप दिवसांपासून। प्रत्येकाला असं वाटतं की कर्जमाफी झाली तर माझ्यावरचा कर्जाचा बोजा निघून जाईल, त्याच्यानंतर 7/12 कोरा असेल, त्याच्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या मागण्या असतील त्या पूर्ण होतील असं प्रत्येकाला आशा लागून होती, आणि त्याचा कुठंतरी आज सोन्याचा दिवस आपल्याला बघायला मिळाला खूप दिवसांनंतर। कोणकोणत्या योजना त्याच्यामध्ये मान्य झाल्या, कोणकोणते प्रश्न त्यांनी मांडले होते, बच्चूभाऊ कडू यांनी कोणकोणते मुद्दे मांडले, हे आपण येत्या 2-3 तारखेला आपल्याला ते सविस्तर समजून जाईल। एकतर त्यांनी जर आता सांगितलं त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून जर त्यांनी कदाचित जर सांगितलं आपल्याला सगळे मुद्दे काय काय नमूद केलेले होते, किंवा तुम्ही सगळ्यांनी जर जोर धरला की साहेब आम्हाला सांगा, तर ते आपल्याला सांगू शकतील। आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया, पण ते आता सध्याच तर कुठे असतील, आपण त्यांचा ह्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी चर्चा करूया। चर्चा केल्यानंतर आपण त्यांना भेटूया, म्हणजे आपल्याला ते सविस्तर काय आहे बातमी, काय काय मुद्दे मांडलेले आहेत, हे सगळं आपल्याला बघायला मिळतील। जर झालंच कसं कदाचित पॉसिबल, तर त्यांचे आपले जे कार्यकर्ते आहेत प्रहार संघटनेचे, त्यांना विचारून, कॉल वगैरे करून आपण त्यांच्याशी संपर्क साधूया आणि त्यांना विचारपूस करूया की महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की तुम्ही ज्या ठिकाणी आंदोलनाला गेले होते तिथे तुम्ही दिव्यांगांबद्दलचे जे प्रश्न मांडले, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न मांडले, तर ते शेतकऱ्यांचे प्रश्न काय होते, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। मला माहिती आहे, तुम्ही जास्त ताण घेऊ नका, मला माहिती आहे तुम्ही एकच गोष्ट लावून धरतात, डोक्याला ताण देत असतात की बाबा काय होईल काय होईल, त्या व्हिडिओमध्ये तर फक्त तेच दिसतंय। पण नेमकं सगळे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत हे आपल्याला कधी कळेल की ज्या वेळेस ते आपल्याला त्यांच्या तोंडून सांगतील, तेव्हाच आपल्याला खरं वाटेल, तोपर्यंत आपल्याला खरं वाटणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला सांगा, ते कोण होते? शेतकऱ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी लागण तेवढं काम केलं होतं।
तर त्याच्या संदर्भात त्यांनी जो काही निर्णय घेतला कर्जमाफीचा, तर त्या गोष्टींवरती सगळे जे प्रश्न आहे त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांविषयीच ते आतापर्यंत लढत आलेले आहेत. तर तुम्ही असं वेगळं समजू नका की त्यांनी फक्त दिव्यांगांसाठीचे जे नेते असतील तर त्यांनी त्यांच्याबद्दलच मांडले असतील, असं काही नाही आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे मुद्देसुद्धा त्याच्यामध्ये मांडलेले. पण याच्यावर आता सरकार काय सकारात्मक भूमिका घेतं याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे, लक्ष वेधून आहे. आपण बघणार आहोत की येत्या एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे 2-3 तारीख असं ते म्हटले होते की मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हटले होते. पण बच्चूभाऊ कडू त्यांनी सांगितलं की जे पण तुम्ही निर्णय घेणार आहात ते सकारात्मकच घ्या आणि जे आपले दिव्यांग आहेत इथे उपस्थित सगळे त्यांचा आशीर्वाद तुम्ही घ्या, जेणेकरून त्यांच्याही चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण दिसेल आणि तसेच शेतकरी बांधव आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंदाचं वातावरण दिसेल. खरं सांगायचं झालं तर तुम्हाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. एवढं व्हिडिओ बघून पण तुम्हाला वाटेल की नेमकं याला सांगायचं काय होतं. तर महत्त्वाचा मुद्दा एकच आहे, तुम्ही जास्त ताण घेता म्हणून तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस हा व्हिडिओ वगैरे बघतात मोबाईलवर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की अर्धवट माहिती पण काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्यांचे, त्या प्रश्नांमध्ये काय काय प्रश्न असतील हे आपण त्यांच्याशी संपर्क साधूनच ते संपूर्ण जाणून घेऊया. म्हणजे तेव्हाच तुम्हाला खरं वाटेल त्यांचा आवाज ऐकल्यानंतर, त्याच्याशिवाय तुम्हाला खरं वाटणार नाही आहे. आपण ह्या गोष्टींचा निर्णय निर्णय नाही म्हणता येणार. निर्णय जे मंत्री असतात ते घेत असतात. आपण निर्णय नाही म्हणणार. आपण लवकरात लवकर ह्या गोष्टींचा विचार करूया. विचार नाही करणार, आपण लवकरात लवकर त्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून कसं आहे, त्यांना पण वेळ नसतो, ते पण मोठे कार्यकर्ते आहेत, तर त्यांना पण वेळ नसतो. तर आपल्याला कुठून तरी कसं तरी करून ओळख थोडीशी काढून किंवा तुमच्याकडं जरी नंबर असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधूया, त्यांच्याशी थोडेसे 2 शब्द बोलूया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया की नेमका काय प्रकार घडला त्या ठिकाणी, काय काय प्रश्न तुम्ही मांडले होते, तुमच्याजवळचं जे काही पत्र वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय काय मुद्दे मांडले असतील, हे सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दाखवूया. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले शेतकरी बांधव आहेत त्यांना पडलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न त्यांच्या पत्रातून जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले असतील त्याच्यामधून तो प्रश्न सुटेल आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये म्हणजे एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये 2-3 तारखेला काय काय घडेल किंवा काय घडू शकतं याच्यावर आपल्याला अंदाज लावता येईल त्यांच्या प्रश्नांवरून. आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळूनच जाईल की नेमकं काय झालेलं आहे. पण आता सध्याच आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा आहे की तुम्ही सगळे संभ्रमात आहात, प्रश्नात आहात, तर तुमचं डोकं थोडंसं शांत करण्यासाठी, रिलॅक्स करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्याशी चर्चा करत असतो. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.